तर पाठीमागं आता बघा प्रॅक्टिसच चालू आहे. कन्या महिला गोविंदा पथक 13 वर्षापासून ऑलरेडी माझं महिला गोविंदा पथक आहे, पण हे वसईला आहे. आणि आज गोविंदा प्रो सारखे कितीतरी आज जे काही प्लेयर्स आहेत त्या तिथपर्यंत लेवलला गेलेत. मग आपल्या मुली का नाही उरणच्या, म्हणून मग हा प्रयत्न केलाय. आणि त्यांच्या फॅमिलीला कसा कन्व्हिन्स केला? फॅमिलीला कन्व्हिन्स मुलींना अजून एक काहीतरी येतात. शिवगर्जना 1 2 3. तर आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता ज्या पोरी ज्या बघितल्यात त्या सर्व आपल्या उरणच्याच पोरी आहेत. त्यांनी पहिल्यांदा ग्रुप चालू केलाय, आपला पथक चालू केलाय आणि खूप मस्त प्रयत्न आहे त्यांचा. ह्यावेळी त्या पहिल्यांदा 4 थर लावतात. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या अग्री कोळी मराठी युट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे नितेश अँड तेजू. तर आता चाललो ना मी उरणला कशाला चाललो तुम्हाला आजच सांगतोय का. उद्या आहे 15 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट आणि गोकुळ अष्टमी पण आहे. आणि परवा आहे आपले भाषण म्हणजे आगरी भाषण, गोविंदा 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 गोविंदा. तर हांड्या मिंड्या लावल्या जातात. तसाच उरणला म्हणजे पथक आहे, तो पथक पोरींचा पथक आहे. त्या पोरी प्रॅक्टिस करताना तिथं, तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. उद्या आपल्याला दाखवता येईल काय माहिती नाही, कुठं जातील कुठं जाणार आहेत माहिती नाही. पण मुली हांड्या लावतात म्हणजे थर लावतात, ते तुम्हाला बघायला भेटेल. जाऊया, काय माहिती नाही, मी पण पहिल्यांदा चालू आहे. किती वर्ष झालं त्यांना ते करतात आय डोंट नो. ते अजून बघूया, त्यांना गेल्यावर विचारू आपण आणि बघूया कशी प्रॅक्टिस त्यांची चालू आहे. ते जाऊया. तेजू पण हांडीवर चढणार आहे ना? हांडीवर नाही चढणार. अच्छा थरावच. कोणत्या थरावचा मग तू? पहिला 1 लावायचा, 3 1 वरती 1 केला. तू लावायची, तू वरतीच. चला जाऊया. चला तर कुठेही जाण्या अगोदर गणपती बाप्पा रत्नेश्वरी माते की. चला तर जाऊया. जाम एक्साइटेड आहे मी. थर कसं लावतात पुरी मला सपत आश्चर्य वाटते रे. हे असं मुली पण करू शकतात 4-4 5-5 थर. बघूया किती थर लावतात ते. जाऊया. तर मित्रांनो, तर आता आपण पोहोचलो NMT स्टॉप. काय आहे लोकेशन, काय आहे? ES कॉलेजच्या इथं पप्पू दादांचे प्रॅक्टिस करताना तिथंच या पोरी प्रॅक्टिस करत असतात दहीहंडीची. तर पाठीमागं आता बघा प्रॅक्टिसच चालू आहे. पहिला थर, दुसरा थर. मस्त मस्त, 1 नंबर. कोण वरचे एकदम? बोलो गणपती बाप्पा. आपल्या पथकाचं नाव काय? उरण कन्या महिला गोविंदा पथक. अच्छा, हा वर्ष पहिलाच आहे का? हे पहिलाच वर्ष आहे. आपला पथक सुरू करणं मागचा काय हेतू होता? 13 वर्षापासून ऑलरेडी माझं महिला गोविंदा पथक आहे, पण हे वसईला आहे. आणि इथे आल्यानंतर बघितलं की कोणीही हा प्रयत्न नाही केलेला मुलींना ग्राउंडवरती आणण्याचा. आणि आज गोविंदा प्रो सारखे कितीतरी आज जे काही प्लेयर्स आहेत त्या तिथपर्यंत लेवलला गेलेत. मग आपल्या मुली का नाही उरणच्या, म्हणून मग हा प्रयत्न केलाय. आणि प्राऊड फील करते की पहिल्याच ह्याच्यामध्ये आपल्या मुलींनी 4 थर लावून प्रयत्न केलेले आहेत. आणि त्यांच्या फॅमिलीला कसा कन्व्हिन्स केला?
फॅमिलीला कन्व्हिन्स करण्यासाठी मला जावंच लागलं नाही, कारण की मुलींनी स्वतःच सगळ्यांनी कन्व्हिन्स केलेलं होतं, त्यामुळे ती गरजच नाही लागली. खूप मस्त. असंच पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप जास्त शुभेच्छा. आम्हाला पण खूप गर्व आहे का तुम्ही आमच्या उरणचं नाव रोशन करताय. खरंच खूप मस्त वाटेल आम्हाला पण तुम्हाला बघायला, आपल्या गोविंदाच्या दिवशी बघायला आम्हाला पण आवडेल. थँक्यू, मनापासून धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. चालू सर. नमस्कार बोल. मुलींनी बघा जेव्हा सुरुवात केली ती म्हणजे थर लावायला तेव्हा पण म्हणजे नमस्कार केला होता, आणि आता लास्ट एंड आहे नाही, तर एंड करताना पण नमस्कार केला आहे. आणि बेस्ट ऑफ लक तुम्हाला उद्या ना, तुम्ही चांगला करालच, कारण की 4 थर लावलेत. मला वाटते याच्या पुढच्या वर्षी 5 पण थर लावू शकता तुम्ही. नक्की लावू आम्ही. तर बेस्ट ऑफ लक. पहिल्यांदा कोणाकोणाला भीती वाटलेली होती, आता कोणाकोणाला भीती वाटते? खूप मस्त. असंच करत राहा. बघा किती छोटे छोटे मुले आहेत. आणि जे टॉप वर चढलेली ती कोण होती? वैष्णवी. किती वय आहे तुझं? 10 इयर्स. ओके. एकदम टॉपला चढलेली, आणि सर्वांनी पण मस्त मेहनत केली, कारण की आम्ही जेव्हा छोटं होतो ना तेव्हा एवढा म्हणजे हिंमत नव्हती होत, ती तुम्ही हिंमत दाखवली, आणि ती पण मुलींनी. खरंच एकदम भारी, एकदम भारी. आमच्या मुलींना अजून एक काहीतरी येतं, शिवगर्जना. 1 2 3. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज, गणपती, गजासुपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टाप्रधान दंडित, न्यायालंकार मंडित, शास्त्राचार पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुला वसंत, सिंहासनाधीश्वर, महाराज महाराज महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, महाराजांचा विजय असो, महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी. आता नाश्त्याची वेळ झालेली आहे, आणि बघूया नाश्ता करणारे सर्वजण. रोज प्रॅक्टिस कर. किती दिवस झालं प्रॅक्टिस? एक महिन्यापासून मुलींना नाश्ता, त्यांच्या आवडीचं आईस्क्रीम्स म्हणजे आल्या पाहिजेत, मुली आमच्या बरोबर एन्जॉय केलं पाहिजे. फक्त दहीहंडीची प्रॅक्टिस असते तर मजाही तेवढीच करतायत. ओके चला. मुलींचा ज्या पथकाच्या मुली आहेत त्यांचा नाश्ता करायचा टाइम झालाय. बघा नाश्ता वगैरे आणलेला आहे. जसे पथकाच्या मुली 1 महिना झाला प्रॅक्टिस करतात, तसे वर्षानुवर्ष आमच्या स्टेपार्ट डान्स अकॅडमीच्या मुली प्रॅक्टिस करत असतात. आणि त्यांचा शो आहे उद्या. उद्या कुठे शो आहे तुमचा? कर्जतला शो आहे. तर उद्या तुम्हाला बघायला नाही भेटणार कर्जतचा शो, पण परवा तुम्हाला उरणमध्ये अजय म्हात्रे फाउंडेशन अकॅडमी त्यांची पण म्हणजे तिथं पण डान्स आहेत त्यांचे, आणि उरणमध्ये भरपूर जागे डान्स करणार आहेत. सुपरस्टार सर्वजण आहेत, तर करणार आहेत डान्स. बेस्ट ऑफ लक सर्वांना. हे चालू आहे.
झाला कसा झालाय मग? एक नंबर पावभाजी आवडली का? काय बोललीस? जाणीवनी पावभाजी स्पॉन्सर केली त्याचे खूप धन्यवाद. असंच दरवर्षी नाश्ता स्पॉन्सर करा. रोज पुढच्या वर्षी पहिल्या दिवशी येशील नाश्ता खायला. रोज 10 वाजताच येऊ फक्त. तर आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता ज्या पोरी ज्या बघितल्यात त्या सर्व आपल्या उरांच्याच पोरी आहेत. त्यांनी पहिल्यांदा ग्रुप चालू केलाय, आपला पथक चालू केलाय आणि खूप मस्त प्रयत्न आहे त्यांचा. ह्यावेळी त्या पहिल्यांदा 4 थर लावतात. पुढच्या वर्षी त्या आणखी चांगला करतील. तुम्ही असंच त्यांना सपोर्ट करा आणि आपल्या व्हिडिओला पण लाईक करा, खूप जास्त शेअर करा. त्यांना त्या महिना झाला प्रॅक्टिस करतात, महिना झाला त्यांना रोज काही ना काही वेगवेगळा नाश्ता असतं. असं कोणाला नाश्ता वगैरे द्यायचा असेल तरी कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि खूप जास्त शेअर करा. चला तर मग आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता आलो आम्ही आपल्या घरी आणि बघा इथं पण मस्त डेकोरेशन चालू आहे. आणि घर आहे आणि आमच्या घरात हे भाडेकरी राहतात. तर गोकुलाष्टमीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तर चला भेटूया उद्या. बाय बाय.